डिअर स्टुडंट्स, आज आपण क्लास 9च्या मॅथ फर्स्ट अल्जेब्राच्या फर्स्ट चॅप्टरला इथं सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे सेट्स. तर बघा, सेट्सला मराठीमध्ये संच असं म्हटलं जाते आणि या पाठामध्ये आपण काही विशेष अशा घटकांचा अभ्यास करणार आहोत, जसे की सेट्सची माहिती, त्यानंतर सेट्सचे प्रकार, सेट्समध्ये कोणते घटक येतात, ठीक आहे, आणि सेट्स वेन डायग्रामने कसे दाखवल्या जातात आणि सेट्सच्या प्रकारामध्ये कोणकोणते उदाहरणं येतात, या सर्व घटकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर चला सर्वात पहिले समजून घेऊया आपण सेट म्हणजे काय. तर बघा, सेट म्हणजे संच होते, परंतु जसं की आपण साध्या भाषेमध्ये सांगू शकतो की एक विशिष्ट प्रकारचा समूह, गट, ज्याला आपण ग्रुप पण म्हणू शकतो, हे सेट असतात. परंतु याचे काही विशेष प्रकारचे वैशिष्ट्य आहेत, जसे की पाहूया. बघा, या ठिकाणी काही उदाहरण देण्यात आलेले आहेत, जसं की इथं फर्स्ट उदाहरण दिलेलं आहे, फ्लावर बकेट. म्हणजे फ्लावर मीन्स काय, फुलं. तर बघा, फुलांचा गुच्छ. आता जर तुम्हाला गुच्छ म्हटलं तर त्याच्यामध्ये काय येणार, फुलंच येणार, आहे की नाही. तर फुलांचा गुच्छ म्हटलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं येणार. परंतु इथं आपल्याला एक गोष्ट कळतं की इथं सेट आहे, परंतु कशाचा आहे, फुलांचा आहे. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल पहा, बंच ऑफ कीज. कीज म्हणजे चाव्या, चाव्यांचा काय, जुडगा. त्याच्यामध्ये काय येणार, चाव्या येणार. त्यानंतर फ्लॉक ऑफ बर्ड्स. बर्ड्स मीन्स पक्षी, पक्ष्यांचा थवा. आता जर आपण थवा म्हटलं तर याच्यामध्ये पक्षीच येतात. म्हणजे आपल्याला सहज समजत आहे की इथं एक समूह आहे, ग्रुप आहे, सेट आहे, की ज्याच्यामध्ये काय येणार आहे, तर पक्षी येणार आहेत. त्याच्यामध्ये एखादा प्राणी येणार का, नाही. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीविषयी क्लिअर माहिती सांगू शकतो. जसं की नेक्स्ट उदाहरण पहा, पाईल ऑफ नोटबुक्स. नोटबुक्स म्हणजे वह्यांचा काय, गठ्ठा. आता वह्यांचा गठ्ठा म्हटलं तर काय, बुक्सचा म्हणजे इथे काय झालं, पाईल ऑफ नोटबुक्स म्हणजे पुस्तकांचा, वह्यांचा काय येणार, गठ्ठा येणार. त्यानंतर कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणजे संख्यांचा समूह, म्हणजे याच्यामध्ये काय येणार, संख्या येणार. तर अशा प्रकारच्याच घटकांना इथं काय म्हटलं जातं, सेट्स म्हटलं जातं. परंतु सेटविषयी एक म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये एक माहिती सांगतो की सेट कसा ओळखायचा. जर आपण एखाद्या गोष्टींचा जर समूह, ग्रुप, सेट तयार करत असेल आणि वर्गातील विद्यार्थ्यांना आपण ते सेट तयार करायला सांगितला आणि वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर जर सारखंच येत असेल तर त्याला काय म्हणायचं, सेट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, जर आपण डेज इन द वीक म्हणजे आठवड्यातील दिवसांचा समूह म्हटलं तर याच्यामध्ये काय येतात, संडे, मंडे, ट्यूजडे, वेडन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. म्हणजे 7 दिवस येतील याच्यामध्ये. तर कोणत्याही विद्यार्थ्याला 7पेक्षा जास्त किंवा कमी असं लिहिणार नाहीत. म्हणजे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचं काय येणार आहे, आन्सर सेम येणार आहे. आता जर दुसरं उदाहरण इथं आपण नंतर पाहूया, पहिले अजून या सेटविषयी काही गोष्टी समजून घेऊया. बघा, इथं आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे, वी यूज स्पेशल वर्ड्स फॉर ईच ऑफ द कलेक्शन गिवन अबो. म्हणजे वर जेवढे आपल्याला काय दिलेले आहेत, कलेक्शन दिलेले आहेत, समूह दिलेले आहेत, याच्यासाठी आपण विशिष्ट शब्दांचा इथं काय केलेला आहे, वापर केलेला आहे. इन ऑल द अबव एक्झाम्पल्स वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट कलेक्शन. इथं सर्वात महत्त्वाचा शब्द आहे क्लिअरली लिस्ट. म्हणजे काय, आपल्याला जर एखादा समूह तयार करायला सांगितला तर त्याच्यातील अचूकपणे माहिती आपण त्या लिस्ट तयार केली पाहिजे. वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स सच ॲज सेट्स. म्हणजे अशी जर स्पष्टपणे, अचूकपणे आपल्याला माहिती मिळत असेल तर या प्रकारच्या समूहाला आपण सेट म्हणू शकतो. बघा, इथं अजून काही उदाहरणं देण्यात आलेली आहेत आणि आपण सेट कशाला म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं याच्यासाठी अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो. जसं की मी तुम्हाला दिवसांच्याबद्दल सांगितलं होतं, त्याला सेट म्हणतात. परंतु इथं बघा, एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे, हॅपी चिल्ड्रन इन द विलेज. आता जर तुम्हाला एक समूह तयार करायला सांगितला की गावातील आनंदी लेकरांचा समूह तयार करा, किंवा आपण अजून एक एक्झाम्पल पाहू, ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास, वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह तयार करा. तर बघा, इथं गावातील हॅपी चिल्ड्रन म्हणजे गावात आनंदी लेकरं कोणते असतील हे आपण नक्की सांगू शकत नाही. म्हणजे कुणाला समजा उदाहरणार्थ खेळण्यात आनंद असेल, कुणाला टी व्ही पाहण्यात आनंद असेल, कुणाला अभ्यास करण्यात आनंद असेल. परंतु आनंदी म्हणजे नेमकं काय, आपण हे समजा पाहण्याच्या दृष्टिकोनातून एखादं चिल्ड्रन जर माझ्या मते आनंदी असेल तर तुमच्या मते तो आनंदी असेलच असं नाही. म्हणजे एखाद्या मुलाचं जर नाव लिहित असेल तर मी त्या मुलाचं नाव आनंदी म्हणून लिहिलं तर तुमच्यामध्ये तो आनंदी असेल असं नाही.
त्याचप्रमाणे एखाद्या वर्गामध्ये जर मुलगा असेल मुलगी असेल आणि त्याचं नाव मी हुशार विद्यार्थ्याच्या लिस्टमध्ये लिहित असेल तर मी त्या विद्यार्थ्याचं नाव लिहिलं, परंतु तुमच्या मते तो हुशार असेल असं असू शकणार नाही. कारण की समजा उदाहरणार्थ मी इंग्लिश विषय शिकवत असेल आणि तो इंग्लिश विषयात हुशार विद्यार्थी असेल तर मी त्याचं नाव हुशार विद्यार्थ्यामध्ये लिहील, परंतु गणित विषयामध्ये तो हुशार असेलच असं नाही. किंवा तो व्यावसायिक जीवनात हुशार असू शकतो, अभ्यासात हुशार असणार नाही. कोणी अभ्यासात हुशार असू शकते, व्यावसायिक जीवनात हुशार असू शकत नाही. म्हणजे द ब्रिलियंट कशा प्रकारचं ब्रिलियंट आपण नक्की सांगू शकत नाही. तर अशा प्रकारचे उदाहरण सेट होणार नाही. तर तुम्हाला अजून काही उदाहरण इथं खाली देण्यात आलेले आहेत की आपण सेट म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा इथं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, डेज ऑफ अ वीक म्हणजे आठवड्यातील दिवसांचा समूह. तर इथं आपण जर आठवड्यातील दिवसांच्या समूहाची यादी तयार करतो म्हटलं तर सर्वांचे ॲन्सर हे वेगवेगळे येतील का? तर नाही, प्रत्येकाचे ॲन्सर इथं सेम येतील. सेकंड उदाहरण पहा, मंथ्स इन द इयर म्हणजे वर्षातील महिने. तर प्रत्येकाला जर याचा ॲन्सर लिहायचा असेल तर प्रत्येक विद्यार्थी हे 12च महिने लिहितील, कोणी 11 किंवा कोणी 10 असे लिहिणार नाहीत, हे आपल्याला तर त्याचप्रमाणे इथं बघा आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल पाहायचं आहे. काय दिलेलं आहे? ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. आता ब्रेव म्हणजे काय? शूर. आता शूर म्हटले म्हणजे धाडसी साहसी. तर माझ्या मते जर एखादा मुलगा किंवा मुलगी शूर असेल तर तुमच्याही मते तो धाडसी किंवा शूर असू शकते का? कोणी एखाद्या जंगली प्राण्याला भिवू शकते तर ते आपल्या मते धाडसी होईल, परंतु त्याला अंधाराची भीती वाटत असेल तर ते ब्रेव होणार का? नाही. म्हणजेच तुमच्या मते आणि माझ्या मते जर आपण शूर विद्यार्थ्यांची यादी तयार करतो म्हटलं तर याच्यामध्ये वेगवेगळे नावं येतील, म्हणजे हे उदाहरण सेटचं होणार नाही. त्यानंतर बघा एक्झाम्पल नंबर 4, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. आता काउंटिंग नंबर्स म्हणजे काय? मोज संख्या. म्हणजे आपण जर एखाद्या वस्तू, एखाद्या विद्यार्थी, फुलं, पुस्तकं जर मोजायची असेल आपण तर प्रत्येकजण काय करणार? जर मला काही मोजायचं असेल तर सुरुवात कशापासून करणार मी? 1 2 3 4 5 6 यानंच मोजणार आहे आपण, आहे ना. कुणी डायरेक्ट 5 6 7 10 यानं मोजणार का? नाही. म्हणजे प्रत्येकजण जर संख्या काही जरी वस्तू मोजायच्या असतील, प्राणी मोजायचे असेल किंवा पुस्तकं काही पण आपल्याला जर मोजायचं असेल तर आपण सुरुवात कशापासून करणार आहोत? 1 पासून करणार आहोत. आणि इथं आपल्याला दिलेलं आहे 10 काउंटिंग नंबर्स. म्हणजे आपले काउंटिंग नंबर्स काय होतील? 1 2 3 टू 10 पर्यंत. म्हणजे सर्वांचा आन्सर काय येईल? सेम येईल. म्हणून हे काय होणार आहे? सेट होणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं आणखीन एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 5, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामधील आपल्याला काय म्हणू? मजबूत किल्ले. आता महाराष्ट्रामध्ये मजबूत किल्ले कोणते आहेत तर याची माहिती सर्व ठिकाणी सारखीच मिळेल तुम्हाला. म्हणजे अशा किल्ल्यांची नावं की ते काय तर मजबूत आहे, त्याला कोणी भेदू शकत नाही किंवा अजूनही ते काय म्हणू आपण त्याची हानी झालेली नाही आहे, अजूनही ते ताठ उभे आहेत. अशा किल्ल्यांची यादी काढतो म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्रातील स्ट्रॉंग फोर्ट्स भेटतील, जे की एक प्रकारचा काय होईल? सेट होईल. प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम. आता आपली सूर्यमाला, आपल्या सूर्यमालेतील ग्रह यांची यादी तयार करायची असेल तर याच्यात किती ग्रह येतात? 8 ग्रह येतात आणि आपल्याला त्यांची नावं माहीत आहेत, है ना. मर्क्युरी, सॅटर्न, ज्युपिटर, मार्स, अर्थ, नेपच्यून, युरेनस आणि व्हेनस. हे एवढे काय आहेत? 8 ग्रह आहेत जे आपल्या सोलर सिस्टीममध्ये येतात. यांची लिस्ट सर्वांची सारखीच येईल. म्हणून एकंदरीत सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो की सेट म्हणजे काय, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की असं आपल्याला कलेक्शन तयार करायला सांगितलं आणि त्या कलेक्शनची जर ॲन्सर जवळपास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा ॲन्सर सेम येत असेल म्हणजे आपण कन्फर्म क्लिअरली सांगू शकतो की त्या सेटमध्ये कोणत्या गोष्टी येऊ शकतात तर त्याला सेट म्हणतात. परंतु काही ॲन्सर जर डिफरंट येत असतील म्हणजे कन्फर्म आपण क्लिअरली सांगू शकत नाही त्या व्यक्तीविषयी, त्या घटकांविषयी याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर त्याला आपण सेट म्हणणार नाही. तर हे सेट होणार नाही आणि हे सेट होतील. अजून एक उदाहरणाद्वारे तुम्हाला सेट म्हणजे काय नेमकं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं कंटिनेंट इन द वर्ल्ड्स म्हणजे जर आपल्याला माहीत आहे 7 खंड आहेत तर खंडांचा समूह जगातील जर आपण करतो म्हटलं
तर 7 खंडाची नावे आपल्याला माहीत आहेत आणि ते 7 खंड आपण लिहू शकतो. तर हे काय होणार आहे, सेट होणार आहे. काय होणार आहे, सेट होणार आहे. आणि एक सोपं उदाहरण घ्या. जर मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला जर फेवरेट सब्जेक्ट्स, जर तुम्हाला म्हटलं समूह तयार करा, फेवरेट सब्जेक्ट्सचा, आवडत्या विषयांचा समूह तयार करा, तर काय कराल? वर्गातील काही विद्यार्थ्यांचा फेवरेट सब्जेक्ट्स मॅथ असू शकते, तर काही विद्यार्थ्यांचा इंग्लिश असू शकते, तर काही विद्यार्थ्यांचा हिस्ट्री असू शकते. म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सेट सारखा येणार का? नाही. तर अशा प्रकारच्या समूहाला आपण सेट म्हणणार नाही. जे की फेवरेट सब्जेक्ट्स आहेत, तर फेवरेट सब्जेक्ट्स सर्वांचे सारखे येणार नाही. म्हणजे जिथं सारखा ॲन्सर येणार नाही, सेम ॲन्सर येणार नाही, क्लिअर ॲन्सर येणार नाही, तर हे सेट होणार नाही. आणि ज्या ठिकाणी सर्वांचे ॲन्सर सेम येईल ते सेट होणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे की नेमकं सेट म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सेट कशा प्रकारे लिहिल्या जातात, लिहिताना त्याचं रीडिंग कसं केलं पाहिजे, त्याला नाव कसं दिलं पाहिजे, त्याच्यातील घटक कसे असतात आणि सेट कसे लिहितात याविषयी माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात राहू द्या की सेट लिहिता असताना आपल्याला एक ब्रॅकेटचा वापर करावा लागतो आणि सेट लिहित असताना कोणत्याही ब्रॅकेटचा वापर करता येत नाही. तर सेट लिहिण्यासाठी फक्त तुम्हाला कर्ली ब्रॅकेटचाच वापर करतात. महिरपी, याला काय म्हणतात, महिरपी कंसाचाच वापर केला जातो. या ठिकाणी आपण स्पष्टपणे पाहू शकतो की सेट लिहित असताना आपल्याला एका ठिकाणी जे सेट दिलेलं आहे ते बघा, आपल्याला फक्त महिरपी म्हणजेच कर्ली ब्रॅकेटचाच वापर केला पाहिजे. त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की सेट लिहिल्यानंतर बघा, उदाहरण इथं आपण एक उदाहरण घेऊन चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, इथं एक सेट लिहिण्यात आलेला आहे. तर बघा, यन हे कॅपिटल आहे, म्हणजे सेटला नाव देत असताना कॅपिटल अक्षरांचाच वापर केला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे इथं बघा W, इथं I आणि इथं Q अशा कॅपिटल अक्षरांचाच वापर केलेला आहे. म्हणजे सेटला नाव देत असताना कॅपिटल अक्षरांचाच वापर केला पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. इथं बघा आपल्याला स्पष्टपणे दिलेले आहे, जनरली द नेम ऑफ द सेट गिवन युझिंग कॅपिटल लेटर्स. म्हणजे आपण सेटला नाव देत असताना कॅपिटल अक्षरांचाच वापर केला पाहिजे. सेकंड गोष्ट बघा, इथं काय देण्यात आलेली आहे, सेकंड गोष्ट देण्यात आलेली आहे, द नंबर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युझिंग स्मॉल लेटर्स. म्हणजे काय, सेटच्या आत जर आपल्या एखाद्या घटकांचं नाव द्यायचं असेल तर त्यासाठी स्मॉल लेटर्सचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारे आपण सेट्सच्या आत फक्त स्मॉल लेटरच लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला इथं ज्या सेटचं नाव दिलेलं ते कॅपिटल दिलेलं आहे. सेटच्या आत आपल्याला जर घटक लिहायचे असेल तर स्मॉल लेटरमध्ये लिहायचे असतील. आणि इथं बघा यन सेट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथं बघा 1 2 3 दिलेले आहेत. म्हणजे काय, यन सेटमध्ये 1 आहे. जर असं सांगायचं असेल तुम्हाला तर तुम्ही लिहिताना अशा प्रकारे लिहू शकता. म्हणजे काय की इथं बघा आपल्याला यन सेटमध्ये 1 आहे, तर हे लिहिण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. याचा अर्थ होतो 1 इज द एलिमेंट ऑफ सेट यन. याला कसं रीडिंग करायचं, 1 इज द एलिमेंट ऑफ सेट यन, म्हणजे 1 हा यन संचाचा घटक आहे. इथं जसं की उदाहरण देण्यात आलेलं आहे आपल्याला, बघा काय देण्यात आलेलं आहे, इथं बघा लिहिण्यात आलेलं आहे की ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे जे स्मॉल ए आहे ते कॅपिटल ए सेटचा काय घटक आहे. आणि जर त्या संचमध्ये एखादा घटक दिलेला नसेल आणि आपल्याला सांगायचं असेल की हा घटक त्या सेटचा घटक नाही आहे, तर त्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. याचा अर्थ होतो हे जे स्मॉल ए दिलेला आहे तो कॅपिटल ए सेटचा एलिमेंट नाही. म्हणजेच जर आपल्याला समजा उदाहरणार्थ आपण ओवेल्सचा एक घटक पाहूया. आता जर आपण याला लिहायचं कशा प्रकारे, A E I O अँड U. तर इथं बघा, समजा इथं तुम्ही चांगल्या प्रकारे महिरपी कर्ली ब्रॅकेट काढा. इथं तुम्हाला समजून देण्यासाठी मी थोडंसं अशा प्रकारे काढलेलं आहे. तर इथं बघा आपण ओवेलचा सेट काढला, म्हणजे आपण कॅपिटल V
हे या सेटला नाव दिलं आणि त्याच्यामध्ये जे ओवल्स येतात 5 स्वर AEIOU ते स्मॉल लेटर्सनं दाखवले. जर मला या उदाहरणात तुम्हाला सांगायचं असेल की ए हा व्हीचा घटक आहे, तर याला लिहिता वेळेस आपल्याला अशा प्रकारे लिहावं लागेल. आणि याला वाचायचं कसं? ए इज द एलिमेंट ऑफ सेट व्ही. परंतु याच्यामध्ये बघा एच नाही आहे, म्हणजे एच या सेटमध्ये नाही आहे, तर आपल्याला असं लिहावं लागेल. याचा अर्थ होईल एच इज द नॉट एलिमेंट ऑफ सेट ए, म्हणजे ए हा व्ही सेटमध्ये नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सेटला नाव देण्यासाठी कॅपिटल अक्षरांचा वापर केला पाहिजे. सेटमध्ये आत वापरण्यात येणारे स्मॉल लेटर्स असायला पाहिजेत. सेटचा घटक असणारा अशा प्रकारे लिहितात आणि त्याला वाचता वेळेस आपण या इथं दिलेलं आहे ए इज इन एलिमेंट ऑफ सेट ए असं दिलेलं आहे. आणि जर एलिमेंट नसेल तर अशा प्रकारे लिहितात. या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजल्या असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हिजन करून काही गोष्टी तुम्हाला सांगतो. नेमकं सेट म्हणजे काय, कोणत्या दिलेल्या कलेक्शन्सला सेट म्हणायचं, की सर्वांचे आन्सर सेम असतील त्याला सेट म्हणायचं, कन्फर्म क्लिअर गोष्ट असेल तर सेट म्हणायचं. सेट कशाला नाही म्हणायचं, तर कलेक्शन तयार केल्यानंतर क्लिअरली आन्सर येत नसेल, सर्वांचे आन्सर डिफरंट येतच नसतील, आपण कन्फर्म त्याविषयी सांगू शकत नाही, तर त्याला सेट म्हणायचं नाही. सेट लिहिता वेळेस कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. काही उदाहरण दिलेले आहेत. इथं नॅचरल नंबरचा सेट दिलेला आहे, होल नंबरचा सेट दिलेला आहे, इंटिजर्सचा सेट दिलेला आहे, क्यू इज द रॅशनल नंबरचा सेट दिलेला आहे, आर इज रिअल नंबरचा सेट दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सेट कशा प्रकारे लिहू शकता, सेटला नाव कशा प्रकारे द्यायचं, सेटमध्ये दिलेले घटक कसे वाचन करायचे, या गोष्टींची माहिती पाहिलेली आहे. तर यानंतर आपण पॉईंट्स पाहूया की सेट लिहिण्याच्या पद्धती कोणत्या येतात, मेथड्स रायटिंग सेट्स. तर बघा त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स म्हणजेच संच लिहिण्याच्या पद्धती 2 दिलेल्या आहेत. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, यालाच यादी पद्धत म्हणतात, आणि रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म, याला गुणधर्म पद्धत म्हणतात. तर मी एका सोप्या उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की लिस्ट म्हणजे काय, यादी पद्धत, आणि यादीमध्ये असतात नाव. आपण जर एखाद्या घटकांची यादी तयार केली तर त्याला लिस्टिंग मेथड म्हणतात, आणि यादी कशाची तयार केलेली आहे याला रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धत म्हणतात. एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा आपल्या घरी एखादं फंक्शन आहे, समजा उदाहरणार्थ आपल्या इथं लग्न आहे, मॅरेज आहे, तर त्या मॅरेजला आपल्याला काही लोकांना इन्व्हिटेशन द्यावं लागतं. तर आपण कशाची यादी तयार करणार आहोत, मॅरेज इन्व्हिटेशन्स पर्सन्सची यादी तयार करणार आहोत. कशाची यादी तयार करणार आहोत, मॅरेज इन्व्हिटेशन्स पर्सन्स. तर बघा हे एक नाव झालं. तर आपण ज्यावेळेस म्हणू की मॅरेज इन्व्हिटेशन पर्सन्सची यादी तयार करणार आहोत, तर हे जे आपण नाव लिहू तर याला म्हणतात सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड, यालाच गुणधर्म पद्धत असं म्हटलं जाते. आणि आता कोणत्या लोकांची यादी तयार करण्याची आहे, कोणते पर्सन्स मॅरेजमध्ये आपल्याला बोलवायचे आहेत, त्यांची आपण नावं लिहून एक यादी तयार करतो. जसं की त्यांच्यामध्ये काही लोकांचे नावं घेतो, राजाराम, तुकाराम, रवी, अमोल, शंकर, अशा आता त्याच्यामध्ये काय लिहू, नावं देऊ. तर हे नावं लिहिणं म्हणजे काय, यादी. समजा उद्या आपण आरला बोलवायचं आहे, व्हीला बनवायचं आहे, आरला बनवायचं आहे, एला बोलवायचं आहे, ते लोकांची आपण जी यादी तयार करतो याला म्हणतात लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सोप्या उदाहरणाद्वारे तुम्हाला मी लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर अजून एक आपण उदाहरण पाहूया की जसं की आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे डेज इन वीक्स, आठवड्यातील दिवसांचा समूह. तर हे काय होणार, हे होणार रूल मेथड. आणि याच्यामध्ये आता आपण डेज कोणते, आठवड्यातील दिवस कोणते असतात ते आपण इथं लिहिणार आहे. समजा संडे, मंडे, ट्यूजडे, वेडन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. तर हे काय झाली, लिस्ट तयार झाली. म्हणजे हे काय, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तर लिहिली म्हणजे याला लिहिल्या कशा प्रकारे जाते ते समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा समजावून सांगतो की डेज इन वीक्स म्हणजे आपण एक गुणधर्म झाला.
तर हे काय झाली रूल मेथड. आणि ती लिस्ट तयार केली, त्याच्यामध्ये दिवसांचे नावं लिहिले, तर ते काय झालं लिस्टिंग मेथड म्हणजे यादी पद्धत. तर अजून आपण दिलेलं एक उदाहरण पाहूया. बघा आता ही यादी पद्धत आणि म्हणजेच लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड यांचा वापर लिहिता वेळेस कसा केला जातो. आता बघा उदाहरणार्थ आपण लिस्टिंग मेथड पाहूया. जसं की मी काय केलं इथं A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट चांगल्या प्रकारे काढायचा प्रयत्न करा. इथं संडे, मंडे, ट्यूजडे, वेडन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे असे नावं लिहिले. तर ही कोणती पद्धत झाली लिस्टिंग मेथड. आता जर तुम्हाला या ठिकाणी असे क्वेश्चन्स येऊ शकतात की लिस्टिंग मेथडचं एक्झाम्पल आहे, त्याला चेंज करा रूल मेथडमध्ये. तर आपण पहिले हे कसं चेंज करतात ते पाहूया. तर लिहिता वेळेस बघा इथं तुम्हाला ABCD मधले कोणतेही 2 अक्षर अशा प्रकारे आपल्याला इथं लिहावे लागते. म्हणजे तुम्ही Y वापरू शकता, Z वापरू शकता, PQ कोणतेही 2 वर्ड्स अशा प्रकारे आपल्याला लिहावे लागतील. आणि इथं लिहायला लागेल डेज इन वीक. बघा अशा प्रकारे जर लिहिलं तर याला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म म्हटल्या जाते. अजून एक उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे 1 2 3 असे लिहित गेले आपण 9 पर्यंत. म्हणजे इथं समजा उदाहरणार्थ असं दिलेलं आहे तुम्हाला n इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9. आता या एक्झाम्पलला जर आपल्याला रूल मेथडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करू शकतो n इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये इथं आपण XYZ कोणतेही अक्षरं वापरू शकतो. आणि काय तर 1 2 3 4 to 9 हे नॅचरल नंबर्स आहेत. परंतु ऑल नॅचरल नंबर्स आहेत का नाही, तर 10 पेक्षा लहान. तर इथं लिहायचं नॅचरल नंबर्स स्मॉलर दॅन 10. काय लिहू शकतो आपण नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 10. म्हणजे अशा प्रकारे या गोष्टीचा गुणधर्म लिहिण्याचा जे ही पद्धत आहे त्याला म्हणतात सेट बिल्डर फॉर्म. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया की रूल मेथड दिलेली आहे तर त्याला आपण लिस्टिंग मेथड कशी करू शकतो. तर आत्ताच्याच उदाहरणामध्ये तुम्हाला समजलं असेल तरी पण आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे एक उदाहरण की आताचंच एक उदाहरण पाहूया किंवा थोडंसं चेंज पाहूया की इथं दिलेलं आहे कलर्स इन रेनबो. आता हे काय दिलेलं आपल्याला गुणधर्म दिलेला आहे. तर आपल्याला याची लिस्ट तयार करायची आहे. तर आपण कशा प्रकारे तयार करू शकतो V इज इक्वल टू याच्यामध्ये 7 रंगाचे नाव लिहावं लागेल आपल्याला. व्हाईट, रेड, येलो, ग्रीन, पिंक जे काही असतील 7 रंगाचे नावं तुम्हाला या ठिकाणी काय नावं लिहावं लागेल. आता व्हाईट, रेड, ब्ल्यू, ऑरेंज ठीक आहे. या प्रकारे इथं 7 नावं येतील. 7पेक्षा कमी किंवा जास्त येणार नाही. तर ही तयार केलेली लिस्ट म्हणजे काय लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. साहजिकच आहे विद्यार्थी मित्रांनो, सेट विषयी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या मेथड्सवर किंवा या सेट्सवर डिपेंड असलेली प्रॅक्टिस सेटचं इथं स्टडी करूया. विद्यार्थी मित्रांनो इथं या ठिकाणी बघा तुम्हाला काही जे मेथड्स होत्या मेथड्स ऑफ सेट रायटिंगच्या आपल्याला काही मेथड्स दिलेल्या होत्या त्याचे काही उदाहरणं देण्यात आलेली आहेत. तर इथं बघा आपल्याला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्मच्या काही एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत आणि त्याला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. तर बघा इथं दिलेलं आहे आपल्याला की X इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. म्हणजे डिव्हिजन या शब्दात जे लेटर्स येत आहेत त्याला आपल्याला लिस्टमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात राहू द्या की ज्यावेळेस डिव्हिजनमध्ये येणाऱ्या शब्दाची आपण लिस्ट तयार करत आहे किंवा कोणत्याही प्रकारची जेव्हा लिस्ट तयार करतो तर त्यामध्ये एखादी संख्या किंवा एखादं नाव पुन्हा नाही आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा डिव्हिजनमध्ये I 3 टाइम्स आलेलं आहे, परंतु आपण जेव्हा लिस्ट तयार केली त्यामध्ये I फक्त एकाच वेळेस दिलेलं आहे इथं. तर ही एक गोष्ट लक्षात राहू द्या. तर डिव्हिजन नावामध्ये जे वर्ड्स येत आहेत त्याची इथं लिस्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो Y इज अ नंबर सच दॅट Y² इज इक्वल टू 9. म्हणजेच वायचा स्क्वेअर म्हणजे कोणत्या संख्येचा स्क्वेअर 9 असतो तर त्याची लिस्ट दिली तर ते -3 अँड 3 म्हणजे -3चा स्क्वेअर 9 असतो आणि 3चा स्क्वेअर 9 असतो. त्यानंतर बघा C इज इक्वल टू Z इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30.
म्हणजे 5च्या पाड्यात येणाऱ्या 30पेक्षा लहान संख्या. तर बघा इथं आपल्याला त्याची लिस्ट देण्यात आलेली आहे. 5च्या पाड्यात येतात 5, 10, 15, 20, 25 आणि 25 ही काय 5च्या पाड्यात येणारी 30पेक्षा लहान संख्या आहे. तर अशा प्रकारे इथं काही एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत. पुढच्या चार्टमध्ये काही एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासमोर काही ब्लँक्स दिलेले आहेत, ते आपण फिलअप करायचा प्रयत्न करूया. परंतु इथं बघा एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे की A = 2, 4, 6, 8, 10, 12, 14. तर हे काय बरं, तर इथं त्याला रूल मेथड्समध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हे आहे इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. म्हणजे 15पेक्षा लहान जे इव्हन नंबर आहेत, समसंख्या आहेत, त्यांची काय लिस्ट आहे. तर इथं बघा पुढे काय देण्यात आलेलं आहे आपण ते पाहूया. आपल्याला इथं बघा रूल मेथडमध्ये सेकंड दिलेला आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड बिटवीन 1 to 20. म्हणजेच 1 ते 20पर्यंत संख्यामध्ये कोणत्या ह्या परफेक्ट स्क्वेअर आहेत, म्हणजे ते संख्या कशाचा तरी वर्ग आहेत. तर 1 ते 20पर्यंत कोणता संख्या कशाचा तरी वर्ग आहे हे लिहिण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल B = कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 हा 1चा स्क्वेअर आहे, 4 हा 2चा स्क्वेअर आहे, 9 हा 3चा स्क्वेअर आहे, 16 हा 4चा स्क्वेअर आहे आणि 20पर्यंत. याच्यानंतर जर 5चा स्क्वेअर म्हटलं तर ते 25 होते, परंतु यांना काय म्हटलेलं आहे 1 to 20. म्हणजे 1 ते 20च्या मधात फक्त एवढंच काय येतात परफेक्ट स्क्वेअर येतात. 1, 4, 9, 16 म्हणजे या ठिकाणी हे संख्या येतील. पुढचं उदाहरण पाहूया. बघा या ठिकाणी काय C = कर्ली ब्रॅकेटमध्ये AEIOU. काय AEIOU, तर हे इथं लिस्ट मेथडमध्ये देण्यात आलेले आहेत. तर हे काय येतं आपल्या अल्फाबेट्समधले काय येतं ऑवेल्स आहेत, स्वर आहेत. तर आपण असं लिहू शकतो C = कर्ली ब्रॅकेट तुम्ही चांगल्या प्रकारे काढून घ्या. X इज ओवेल्स. काय येणार आहेत ते ओवेल्स इन अल्फाबेट्स. म्हणजे आपल्याला इथं लिहावं लागेल ओवेल्स इन अल्फाबेट आणि कर्ली ब्रॅकेट काय करावं लागेल कंप्लीट करून घ्यावं लागेल. त्यानंतर बघा इथं आपल्याला रूल मेथडमध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे कलर्स इन रेनबो आणि आपल्याला इथं लिहिता येईल D = रेनबोमधील कलर जे आपण म्हणू शकतो की वायलेट, इंडिगो, ब्राऊन है ना, नंतर रेड, ग्रीन. तर अशा प्रकारे 7 रंग आपल्याला इथं लिहावे लागतील. या 7 रंगाची नावं इथं लिहिल्यानं आपल्याला काय होईल ही प्रॉब्लेम जे रूल मेथडने दिले आहे तर आपण लिस्ट तयार करू शकतो. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं देण्यात आलेलं आहे की X इज अन इंटिजर आणि बिटवीन -3 and 3. तर इंटिजर म्हणजे काय, हे जे नंबर लाईन असते तर या ठिकाणी 0 आणि इकडं 1, 2, 3, 4 असतात, इकडं 1, 2 मायनसमध्ये असतात. तर हे काय म्हणते -3. फॉर एक्झाम्पल इथं -1, -2 अँड -3 आहेत, इकडं 1, 2, 3 आहेत असं समजा. तर यानं काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा या ठिकाणी की आपल्याला जे घ्यायचे आहेत -3 and 3च्या मधात. म्हणजे आपण जे नंबर लाईन काढली तर -3च्या मधात काय असतात -2, -1, 0, 1 अँड 2. अशा प्रकारे आपण हे एवढे नंबर्स इथं या ब्रॅकेटमध्ये आपण काय करू शकतो लिहू शकतो P = याच्यानंतर बघा इथे देण्यात आलेलं आहे 1, 8, 27, 64 अँड 125. तर बघा हे काय हे आहेत क्यूब्स. काय ते क्यूब्स आहेत. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा क्यूब 64 अँड 5चा क्यूब 125. तर इथं आपण काय करू शकतो अशा प्रकारे समजा इथं आपण वाय लिहायचं अशा प्रकारे आणि या ठिकाणी लिहायचं क्यूब ऑफ नॅचरल नंबर. काय लिहायचं क्यूब ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे हे इथं लिहायला लागेल आपल्याला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आशा आहे की तुम्हाला इथं जे ब्लँक्स दिलेले आहेत ते कशा फिलअप करायच्या समजलं असेल आणि हे ब्लँक फिलअप करून आपल्याला लिस्टिंग और रोस्टर मेथड आणि रूल मेथड कशा प्रकारे आपण लिहू शकतो हे समजलं असेल. तर चला तर मग आपण नेक्स्ट पाहूया.